हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग्स. तर आज मम्मी आमरस बनवणार आहे. तर चला बघूया आमरस कसं बनवत्या. पहिला आंबे 10 मिनिट गार पाण्यात ठेवायचे. त्यानंतर ते कापायचे. कापून झाल्यानंतर त्यातला आतला गाभा काढायचा. लहानपणी उन्हाळा आला की आमच्या घरात एक खास परंपरा असायची. मम्मीच्या हाताचा आमरस. दिवसभर खेळून थकलेले आम्ही मम्मीच्या हाताने बनवलेला गोड आमरस चाकला की सगळा थकवा नाहीसा व्हायचा. आज तीच आठवण पुन्हा जिवंत करतोय. हा गंध हा फक्त आंब्याचा नाही, हा माझ्या बालपणाचा आहे, आठवणींचा आहे आणि तो जिवंत ठेवणारा आहे. मम्मीच्या हाताने बनवलेला आमरस, या प्रत्येक तुकड्यात तिच्या प्रेमाचा स्पर्श आहे. त्यानंतर मिक्सरला बारीक करायचे आणि बारीक करून झाल्यानंतर त्यात वेलदोडे आणि साखरेची पावडर मिक्स करायची. हा आमरस फक्त तोंडाला गोडसर नाही, तो मनाला समाधान देतो. आईच्या प्रेमाचा गोडवा त्यात आहे. मित्रांनो, जेवण फक्त शरीराचे पोषण करत नाही, तर कुटुंबाच्या नात्याला बांधून ठेवतो. असा गोड आमरस, असा प्रेमाचा गंध तुम्हीही अनुभवला असेल ना? तुमच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा. So then, why?